एक माणूस जो स्वतःला कॅप्टन म्हणायचा, अंकशास्त्राचा आधार घेत श्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करायचा. त्याच्या मोबाईलमध्ये 100हून जास्त अश्लील व्हिडिओ सापडले. त्याच्या नावावर अंदाजे 1500 कोटीची मालमत्ता आहे. आता या भोंदूबाबाचे धागे थेट विधान भवनापर्यंत पोहोचत आहेत आणि आता अजून नीलम गोऱ्हे यांचे सुद्धा नाव समोर येत आहे. त्यांचा खरात प्रकरणाशी काय संबंध आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. अशोक खरात नाशिक मधला एक माणूस स्वतःला अंकशास्त्र तज्ज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सांगायचा. त्याची शिवनिका संस्था होती. देवाचं नाव, भक्तीचा आव आणि आतमध्ये चालायचं शोषणाचं काळं साम्राज्य. अनेक राजकारणी, अधिकारी त्याच्या दरबारात येत असत. मार्च 2026 मध्ये एका 35 वर्षीय महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 3 वर्षापासून खरात आपल्यावर अत्याचार करत असल्याचा तिचा आरोप होता. त्यानंतर या प्रकरणासाठी SIT स्थापन केली गेली. तपास सुरू झाला आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. खरातच्या मोबाईलमध्ये 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. 1500 कोटीच्या संपत्तीचा आयकर विभाग तपास करत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली आणि शिवसेना, शिंदे गटाचे आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केले आहेत. तृप्ती देसाई म्हणाल्या की नीलम गोऱ्हे गेल्या 5 ते 6 वर्षापासून अशोक खरातकडे जात होत्या. आमदारकी आणि मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांची मदत घेत होत्या. पाथर्डीच्या एका हॉटेलमध्ये खरात त्यांना भेटायला आला होता. नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये त्यांच्या भेटी झाल्या. नीलम गोऱ्हे आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार होते का हे सुद्धा SITने तपासावं अशी त्यांची मागणी आहे. देसाईंनी अजून एक बॉम्ब टाकला. जे नीलम गोऱ्हे सोबत खरातला भेटायला जायचे त्यांनी हे माझ्याकडे येऊन सांगितलं आहे. वेळ पडली तर त्यांनाही मी सगळ्यासमोर आणेन असंही त्या म्हणाल्या. नीलम गोऱ्हेवरील हा आरोप म्हणजे साधा आरोप नाही. नीलम गोऱ्हे या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी आहेत. त्या सोशल जस्टिस, महिला अधिकार याबद्दल नेहमी बोलतात. अशा व्यक्तीच्या नावाचा या प्रकरणाशी संबंध जोडलं जाणं म्हणजे धक्कादायक आहे. दरम्यान अशोक खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. SIT आता शिवनिका संस्थेच्या माजी आणि विद्यमान ट्रस्टींना समन्स बजावत आहे. रुपाली चाकणकर यांना देखील समन्स मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकेकाळी महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर शिवनिका संस्थेच्या ट्रस्टी होत्या. त्याच कारणामुळे त्यांची आता विचारणा होणार आहे. हे सगळं घडत असताना नीलम गोऱ्हे यांनी या आरोपावर कोणतंही ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. तृप्ती देसाईंची मागणी आहे की ज्याप्रमाणे रुपाली चाकणकरावर कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षांनी आता या प्रकरणाला महाराष्ट्राचा एप्स्टीन कांड असं सुद्धा म्हणायला सुरुवात केली आहे. मकोकाखाली अटक व्हावी अशी मागणी काही नेत्यांनी सुद्धा केली आहे. एक भोंदूबाबा, एक अंधारी खोली, 100 व्हिडिओ, 1500 कोटीची संपत्ती आणि आता थेट विधान भवनात पोहोचलेले तपासाचे धागेदोरे. हे फक्त एका फसवणुकीचं प्रकरण नाही तर सत्तेचा, श्रद्धेचा आणि लालसेचा एक मोठा खेळ आहे. आता खरा प्रश्न हा आहे, या साम्राज्यात अजून किती नावं बाहेर येणार आहेत? तुम्हाला काय वाटतं? नीलम गोऱ्हेंचा या प्रकरणाशी काही संबंध असेल का? तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.